हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. माझे नाव आहे सतीश पोलावार आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. आणि आज गणेश चतुर्थी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानिमित्ताने आज आपण आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाणार आहोत. तर चला आज तुम्हाला लातूरचे गणपतींचे स्टॉल दाखवूया. तर अशा प्रकारे मी आणि माझी बहीण गणपती आणायला निघालो आहोत. तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचे जे माझे ब्लॉग असणार आहेत ना, त्यामध्ये मी पुण्याचे आणि मुंबईचे गणपती तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला पुण्याचे आणि मुंबईचे गणपती पाहण्याची आवड असेलच, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढे आम्हाला काकाचे मुलं 2 जॉईन होणार आहेत. तर आम्ही अशा प्रकारे पोहोचलो आहोत गोलाईमध्ये. आंबेडकर पुतळ्याच्या मागे स्टॉल बरेच आहेत, तिथे आपण गणपती पाहूया. हे आहे आंबेडकर पुतळा, म्हणजेच टाउन हॉल म्हणून ओळखलं जाते याला. पण त्याला आता आपण आलो आहोत मध्ये. हे बघा गर्दी केवढी आहे, जत्रा भरल्यासारखं वाटते जत्रा. हे जे मामा दिसत आहेत ना, ते माझ्याजवळ आले आणि पैसे मागत होते. मी त्यांना दिले, म्हणजे त्यांना म्हणलं की चिल्लर नाहीत माझ्याकडे, माझ्याकडे 100ची नोट आहे, तुम्ही मला 90 रुपये द्या आणि त्याच्यात 10 रुपये घ्या. त्यांनी मला 100 रुपये घेतले माझ्याकडून आणि मला 80 रुपये दिले. म्हणजे बघा, असले जबरदस्ती करतात. म्हणजे मनातून 10 रुपये दिले ना, तेवढे घ्यायचे ना, काय बोलायचं लोकांना. तर ते काकाची मुलं आहेत, ते म्हणजे बॅक साईडला थांबले आहेत. तिकडे यायला आपलं सांगितलं आहे, तर आपण जाऊया तिकडे. हे बघा, हे इथे वडापाव खात बसले. चला आपण त्यांच्या जवळ जाऊया. चला तर आपण तिथून निघूया आणि गणपती पाहायला जाऊया. इथले आवडलेले नाहीत पुढे. कितीला वेळा 4,000 4,000 4,000 चिकनची आपल्या मोठी कशी ठेवू हे 2,500 आणि हे गेला ही विकलाय 2,500 बार का लहान मधल्या
अडीच. कितना है? हाँ 2,500 फायनल कितना बसेल? 2,500. कमी करणं गेलंय. नाही फिनिशिंग नाही. फिनिशिंग बी नाही. कितीपर्यंत घ्यायचे तुम्हाला? आम्हाला पप्पांनी दिले तर 1100 रुपये. दीडशे पर्यंत घ्यायचं, 1,500 पर्यंत. बरं, आता ठीक आहे ना. डेकोरेशन एवढं भारी झालंय की नाही. 1,500 पर्यंत घ्यायचंय का? या पुढं. किती कशाचं कवच आहे त्याला? एक मिनिट या इकडे बघू. याच्यात बघा. विचार कितीला असेल? भैया कुठे गेला? विचारा का तिथे खाली आहे बघ. हा हो नाही हे तिथे खाली आहे बघा. खाली आहे ते. हा हा हे घ्यायचं का मग? 1200 रुपयाला मूर्ती मिळाली बघा. डेकोरेशन करावं लागते त्याला. मस्त आहे. तिथल्या स्टॉल्सवरील गणपती आम्हाला जास्त आवडले नसल्यामुळं आता आम्ही जातो दुसरीकडे गणपती पाहायला. आणि हे आहेत आपल्या लातूरमधील दुकानं आणि लातूरमधील रोड. हा जो रोड आहे तो सिटीमधला मेन रोड आहे. पाहत आता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. गाडी अलीकडे लावा आता. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. त्याच्या समोर लातूरचा राजा गणपतीचा मंडप आहे.
आणि फायनली आम्ही इथे गणपती घेतलेला आहे. पुढे गणपतीची आरती डेकोरेशन पूर्ण पाहायचं असेल तर पुढे हा ब्लॉग पाहत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फायनली गणपतीचे आगमन आमच्या घरात झालेले आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी घरी मी अशा प्रकारे बाप्पाचं डेकोरेशन केलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डेकोरेशन कसं झालं आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा डेकोरेशन मी जाण्यापूर्वीच केलं होतं पण हा व्हिडिओ मी अटॅच केला आहे. तर गाईज आपण मूर्ती आणलेली आहे आणि हे आहे आपलं फायनल डेकोरेशन. अजून पूजा झालेली नाही, फक्त मूर्तीला ठेवलेलं आहे. कसं वाटतंय बघा. डेकोरेशन एकदम सिंपल केलेलं आहे. एकदम महाराज की जय हो. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि माझा पुढचा ब्लॉग पुणे आणि मुंबई गणपतीचा असणार आहे, तर पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तर मंडळी अशा प्रकारे घरची पूजा झालेली आहे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.